इथं आवाज ऐकू येतोय सगळ्यांना. क्या बात आहे. रिलॅक्स. जंप करणार कोण कोण आहे? फ्रंट फ्लिप लाईन करा. ओके, रेडी, स्टार्ट. Ready? One, two, three. चला नेक्स्ट पुढचं कोण आहे? रेडी पोझिशन. वन, टू, थ्री. आपल्या लक्षात आलं असेल की आपण किती भाग्यवान आहोत. अशी प्रात्यक्षिक आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत आहेत. One, two, three. One ball. One, two, three. वेळेअभावी त्यांची सर्वांची इच्छा आहे की आम्ही सर्वजण करू प्रत्येक डे. ओके, ये है बस का काम. टाइट एकदम, मान टाइट, कॉन्सन्ट्रेट. वन, टू, थ्री. वन, टू, थ्री. वन, टू, थ्री. One, tight. One, two, three. Ready? Tight first. Tight as one, two, three. Ready? Tight. One, two, three. Ready? Tight, 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 tight as one, two, three. One, two, three. One, two, three. क्या बात. एखाद्या दिवशी जास्त ड्रायव्हिंग झालं. मुलांचे 6 नाही 8 पॅक आहेत ते पण नॅचरल आहे विदाउट स्टेरॉइड. क्या बात. 8 पॅक्स असलेली ही मुलं. रेडी, राईट. आमचा श्वास रोखला जातो. One, two, three.
सर्व मुलांनी तिथे जायचंय. उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. स्टँडिंग ओव्हेशन. आणि या टाळ्या सतत वाजल्या पाहिजे कंटाळा येईपर्यंत. तुमच्या टाळ्यांवरनं जाणवतंय की तुम्हाला प्रात्यक्षिक आवडलंय. मी फक्त सर्व मेहनत, थँक्यू. आमचं काम आहे फक्त शिकवण्याचं. पण ज्यावेळेस ठोंबरे सरांचा माझा पहिला परिचय झाला, सर बोलले की स्पोर्ट्स कराटे शिकवायचं की ट्रॅडिशनल कराटे शिकवायचं. त्यांनी मला एकच सांगितलं की यांची शारीरिक प्रकृती आणि त्यांच्या हातात इतकी ताकद आली पाहिजे. यांचं वय 13, 14, 12, 13 12-13 वर्षाची मुलं आहेत आणि अतिशय सुंदर त्यांना ब्लॅक बेल्ट आम्ही प्रदान केलाय. त्याची डिग्री आज सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना देणार आहोत. आणि या सर्व याचं श्रेय ठोंबरे सरांना जातं की त्यांनी सांगितलं मुलांना. ठोंबरे सर आपण पुढे यावं जरा. ठोंबरे सरांना विनंती आहे, सर आपण पुढे या. ठोंबरे सर आपण पुढे यावं अशी विनंती आहे. सरांनी हे सांगितलं होतं की माझ्या मुलांमध्ये इतकी ताकद आली पाहिजे की ते एका फटक्यात समोरच्या माणसाला त्यांनी बसवलं पाहिजे किंवा ते त्यांच्या परिवाराबरोबर चालले आणि त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या आजूबाजूच्या कोणी कमजोर लोकांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी आपण बघतो चेन स्नॅकिंग ह्या सर्व गोष्टी होत राहतात, दरोडे होतात. त्यावेळेस एक आत्मशक्ती पाहिजे असते की मी या माणसाला, प्रत्येकात ताकद असते पण किती लोक असं करतात की एखादी मुलगी रस्त्याने चालली किंवा एखादी स्त्री चालली आणि तिला कोणीतरी छेडतंय. आपण बघतो सर जाऊ दे ना, ते चौकात बसले असतात रिकामे, त्यांना कामच नाही. पण आपण असं कधीच बोलत नाही हे काय करतोय, कशासाठी तिचं नाव घेतो, हे कोणीच करत नाही. आणि 98% लोक, मी महाराष्ट्रात 28 जिल्ह्यांमध्ये कराटे शिकवतो. 28 जिल्ह्यांमध्ये माझ्या ब्रांचेस आहेत. तिथे देऊळला आहे. त्यानंतर 19 राज्यात मी सतत प्रवास करत असतो माझ्या असोसिएशनचं काम करण्यासाठी. पण 98% लोक अजून पण कराटे प्रशिक्षक, इतरांचं नाही सांगत मी, 98% लोक हे सर्व गोष्टी समोर होत असताना कोणीही रोखत नाही. कारण त्यांना आतून शक्ती नाहीये. समाजासाठी काहीतरी करायची आत्मोन्नती, तळतळ पाहिजे किंवा ते आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या गोष्टीचं त्यांना भान नाहीये. ते फक्त कराटे शिकवतायत पण त्याचा उपयोग अजून कोणी केला नाही. माझा 10-15 वेळा झालाय, बऱ्याच लोकांना वाचवलं आहे. माझी मिसेस पण, मी ती एकटी जरी असली बाजारात जाते. आता मध्ये 3 दिवसापूर्वी एका लेडीजला कट देऊन एका माणसाने पाडलं 3 आठवड्यापूर्वी आणि तो निघून गेला. ही तिच्या मागे होती. ही ते पुढच्या सिग्नलवर तिने त्याला पकडलं. दोघं पेंटर होते, रंगाचं काम करणारे होते, डबडे वगैरे लावलेले होते. तिने त्यांना थांबवलं. ती मुलगी पण मागणं आली. तिला म्हटलं तू तिला पाडलं, तुला घाई आहे, तू पाडलं, तू कमीत कमी बघ तिला किती लागलंय. नाही बघितलं. तो ने वो क्या हुआ फिर, वो बीच में आई थी. हिने 2 कानाखाली खेचल्या त्याच्या पटापट. क्या बात. ही आतून, प्रत्येकाला ही आतून भावना आली पाहिजे की तुम्ही नाही मारू शकत, कमीत कमी त्याला विचारा, हे बाबा काय इथे बसलाय किंवा काय या मुलीच्या मागे फिरतोय. या सर्व मुलांचं प्रात्यक्षिक बघून तुम्हाला आनंद झाला असेल. याचं सर्व श्रेय ठोंबरे सरांना जातं. आम्ही फक्त ट्रेनिंगचं काम करतो पण त्यांनी या मुलांना घडवण्याचा खूप मोठा ध्यास हाती घेतलाय. तो त्यांचा पुढे पुढे अजून असाच सुरू राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांची रजा घेतो. सचिन सर 2 बेसिक प्रश्न विचारायचे. विचारा. म्हणजे ते प्रातिनिधिक स्वरूपात आहे, सगळ्यांच्या मनात आहे, माझ्या मनात त्यामुळे झालेले की आम्ही कराओके का शिकायचं, त्यातलं बेसिक तंत्रज्ञान काय आहे
आणि ह्या मुलांच्या अंगावर म्हणजे त्यांचं वजन, त्यांची हाईट याचं गणित आम्ही नेहमी बघतो. आता आम्ही मिडल एज मध्ये बघतो की आपली हाईट किती, वजन किती, आपल्याला डायबिटीस कव्हर नाही, अमकं तमकं. पण यांच्या फिटनेस मागचं जे रहस्य आहे त्याच्यामध्ये श्वसन मला महत्वाचं वाटतंय. श्वासावरती नियंत्रण, कंट्रोल, योगा. हा तर त्यातलं थोडंसं गुह्य सांगा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांपैकी काहींना वाटत असेल आपल्या मुलांना हे प्रशिक्षण द्यावं, तर त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. नक्कीच द्या. मुलांपेक्षा हे होईना बात आपल्या जोरदार मुलींना टाळ्या. प्रशिक्षण द्या की त्यांना समाजात दोन हात करण्याची ताकद त्यांच्यात तयार होईल. तुम्ही त्यांना शिक्षण नाही दिलं तर चालेल, पण ह्या गोष्टी त्यांना बेसिक आणि कराटे दोन प्रकारात शिकवल्या जातात. ज्या पण तुम्ही कराटे क्लासला टाकणार आहात तिथे तुम्ही जा, त्यांचे सर्टिफिकेट त्यांचे जे शिक्षक आहेत त्यांचे सर्टिफिकेट तुम्ही चेक करा की ते लोक कराटे असोसिएशन ऑफ इंडिया मध्ये, नाव लक्षात ठेवा, कराटे असोसिएशन ऑफ इंडिया काही किंवा ऑल इंडिया कराटे फेडरेशन ह्या सर्व संस्थांशी ते संलग्न आहेत का, त्यांचं स्वतःचं ब्लॅक बेल्ट कंप्लीट झालं आहेत का. आणि मुलांना दर 2 महिन्यानंतर, इंटरनेटचा जमाना आहे, 2 महिन्यानंतर तू कुठल्या स्टाईलमध्ये कराटे शिकवतो. मी यांना शोतोगान स्टाईलमध्ये शिकवतो. शोतोगान ही जॅपनीज स्टाईल आहे, त्यांना त्या स्टाईलमध्ये मी शिकवतो. तर त्या लोकांना तुम्ही इंटरनेटवर बघा की मुलगा आपला काय करतोय, कुठला पंच मारतोय, त्या पंचला काय म्हणतात. ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांचा पाठपुरावा करा. थँक्यू. थँक्यू सर. आणि कराटे शिकायचं कुठलंही वय नसतं. तुम्ही वयाच्या 4थ्या वर्षापासून 70व्या वर्षापर्यंत ही कराटे शिकू शकतात. जपानमध्ये लोक 90 वर्षाचे असूनही रोज कराटेचं ट्रेनिंग करतात आणि स्वतःचा फिटनेस ठेवतात. व्हेरी गुड. सर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मुलांनो, तुम्ही खूप सुंदर प्रदर्शन केलंय. आता आपण स्टेजवरून बाहेर निघूया. फक्त सागर आणि विष्णू दोघं जण आहे त्या अवस्थेत तिथं थांबतील. बाकी सगळी मुलं बॅक स्टेज जातील. आपल्याला आता संगीताचा कार्यक्रम सुरू करायचा. राईट सर. आता हे सगळं मुलांनी लिहिलेलं आहे. आता मी कुठलाही गाईड केलेलं नाही. आता ही मुलं प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतील इंग्लिशमध्ये फक्त 3 मिनिटं. त्याच्यानंतर आपला मेन कार्यक्रम जो आहे त्याचा म्युझिकचा तो सुरू होणार आहे. त्याच्यानंतर माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांचा मला इथे सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व VIP-च्या माध्यमातून या ठिकाणी भानू फळदेजी आलेले आहेत. तळेगाव नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते, ते माझे मित्र आहेत लहानपणचे. या ठिकाणी सुशील सैदानीजी आलेले आहेत. केशवराव कोरपे सर आलेले आहेत. भागवत गेजगे सर आलेले आहेत. डॉक्टर सुरेश मंगुळकर इथे उपलब्ध आहेत. पांडुरंग गावडे इथे उपलब्ध आहेत. पांडुरंग सातकर इथे उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वर घोडके पैलवान इथे उपलब्ध आहेत. सगळे माझे कॉलेजमधले लहानपणीचे मित्र आहेत. त्यांना आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सागर प्लीज इंग्लिशमध्ये भाषण करा. Gulewadi, which is in Ahmedabad district of Maharashtra. My entire family is a lower middle class family, and my father is a retired military person and now works as a security officer in a sugar factory. I studied up to 1st standard in Marathi medium. When I visited the place of training of Dhongre sir with my family, I liked this place very much and I attracted towards Dhongre sir as a very dynamic and lovable personality. The place of our training is at Kozuli, a village near Trambakeshwar in Nashik district. It is a very beautiful place surrounded by beautiful hills and situated amid a variety of trees. The climate here is always extreme in every season. This place has been made very beautiful by Dhongre sir. He has planted about 2,500 trees and he is great nature lover. Our hostel is beautifully constructed and we have been provided every facility of living. We enjoy delicious food since last 2 years. Every care of us is taken here and we feel very comfortable and happy here. Our meditation center here is a masterpiece of arts and we enjoy all types of meditations which are of topmost quality and which are designed by Osho. Our daily routine starts from the dynamic meditation and ends with Kundalini meditations. And with these meditations we enjoy life very much. As a result of meditations, we have become calm, dynamic and lovable. We are the best swimmers and in martial arts, we have become expert now. And we can understand 3 languages, that is Marathi, Hindi and English. And the most fantastic thing is that
we are becoming expert in music also. Moreover, we can handle computer very well and can work on it efficiently. All teachers, Shailesh sir, Sachin sir, Vishwas sir and Deepak sir here are very skilled and they teach very sincerely. We all the children are very much really thankful to Thongre sir, who is living with us since last 2 years. He is taking every care of us and he is totally mixed up with us. We are enjoying his company very much. We know that he is a senior retired IAS officer, but he behaves with us just like our friend. Really thankful to you, sir, giving us this great opportunity to learn with you. And lastly, I salute to all of you who have come a long way to meet and encourage us. Thanks a lot. बोटोशी नावाच्या एका दुर्मिळ खेड्यात मी राहतो. माझे आई वडील पूर्णतः अशिक्षित असून सुद्धा ते शेतमजूर आहेत. अशाच एका दुर्मिळ खेड्यातील शाळेतील मराठी इयत्ता 5वी पर्यंत मी शिकलो. मी सरांकडे जेव्हा आलो तेव्हा मला कोणतीही भाषा लिहिता व वाचता येत नव्हती. सरांनी आम्हाला शिकवण्यासाठी जे ठिकाण निवडले ते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोजुली गावात आहे. इथला निसर्ग खूप छान आहे. इथली हवा एकदम फ्रेश आहे. साईडचे डोंगर एकदम हिरवेगार आहे. इथलं वातावरण एकदम मस्त आहे. इथं ऊन म्हटलं की प्रचंड उन्हाळा म्हटला की प्रचंड ऊन. इथे पावसाळा म्हटला खूप पाऊस व थंडी. इथे हिवाळा म्हटला की खूप खूप थंडी अक्षरशः दात वाजतात. आम्ही सर्वजण 15 ऑगस्ट 2015 या छान निसर्गात आलो. सर्वात पहिल्यांदा आमची मेडिकल घेतली. त्या मेडिकलमध्ये आम्हा सर्वांना औषध दिले कारण बाहेरच्या अशुद्ध हवेमुळे होणारे आजार. त्यानंतर मुंबईवरून एक ब्रिजेश नावाचे स्विमर आणले. त्यांनी आम्हाला 1 ते 2 महिन्यात पोहणे शिकवले. त्यानंतर शैलेश धरणगावकर नावाचे संगीतकार आहे. त्यांनी आम्हाला संगीत शिकवले. आतापर्यंत त्यांनी आम्हाला 20 पेक्षा जास्त गाणी शिकवले. ते तुम्ही ऐकालच. त्यानंतर संगणक शिकवले विश्वास दाते सरांनी. आता आम्हाला हार्डवेअर व सॉफ्टवेअर चांगले जमतात. त्यानंतर सचिन सरांनी व दीपक सरांनी कराटे शिकवले. आता आम्ही ब्लॅक बेल्टची परीक्षाही दिली आहे. त्यानंतर मेडिटेशन शिकवले मोहन ठोंबरे सरांनी. ते IAS रिटायर्ड ऑफिसर आहेत. ओशोने जे बनवलेले टॉपचे मेडिटेशन आहेत ते त्यांनी आम्हाला दिले आहेत. जसे की डायनामिक व कुंडलिनी, आनापानसती योग, एक वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज त्यांनी शिकवलेले आहेत. ती एक्सरसाइज केल्याने शरीरातील साथीच्या साथी चक्रे जागृत होतात. मेडिटेशनमुळे आमचा राग कमी झाला व जिव्हाळा वाढला व मेमरी स्ट्रॉंग झाली. इथं आल्यापासून भाषा, वाचन व लेखन खूप सुधारलं. इथे आम्ही खूप मजा केली व खूप शिकलोही. इथे 2 मोठमोठे शेततळे आहेत. इथे आम्ही दिवाळी, धुलीवंदन, होळी हे सण साजरे करतो. इथे आम्हाला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत. 2 वर्ष निसर्गाच्या सानिध्यात खूप छान गेले आहेत. मी मोहन ठोंबरे सरांचे खूप आभार मानतो कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाही पण काही जिल्ह्यांमधून त्यांनी आम्हाला या निसर्ग वातावरणात घेऊन आले. आम्ही सगळे गरीब घरातील मुले आहोत. मी परत एकदा मोहन ठोंबरे सरांचे खूप खूप आभार मानतो. अजून खूप सांगावेसे वाटते. त्यांना एक महान कर्मयोगीच म्हणता येईल कारण त्यांनी तशी कामगिरी हातात घेतली आहे. आणि आपण सर्वजणी इतक्या लांबून व वेळ काढून आम्हा सर्वांना भेटण्यासाठी इथपर्यंत आलात त्याबद्दल आपण सर्वांचं व ठोंबरे सरांच्या गुरुजनांचे मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मंडळींना सुरुवातीलाच मी सांगितलं कार्यक्रमाची रूपरेषा. त्यावेळेस एक आयटम मी सांगितलं होता की या ठिकाणी कॉम्प्युटर जोडणीचा एक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होईल. परंतु वेळेअभावी आपण तो कट केलेला आहे कारण गाण्याचा कार्यक्रम जी गाणी मी आपल्याला सांगितली ती 15 ते 16 जी गाणी आहेत ती सुद्धा कमी करून साधारण 13-14 गाणी आपण केलेली आहेत. अतिशय दर्जेदार अशी गाणी आहेत. कराटेमध्ये जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या कराटे प्रशिक्षणानंतर ही मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाही कधीही घाबरणार नाही अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु या मुलांचं हृदय हे अतिशय सेन्सिटिव्ह राहणार आहे आणि ही मुलं जी आहेत नुसतं मारामारी करण्यासाठी निर्माण नाही झालेली. ही मुलं लोकांना आनंद देण्यासाठी पण तयार केलेली आहेत
आणि या मुलांचं ज्या गायन तुम्ही ऐकाल, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, यांच्या 10 पिढ्यामध्ये संगीत कोणी शिकवलेलं नाही. आमचे जे सर आहेत, हे शैलेश सर आहेत, हे स्वतः संगीत दिग्दर्शक आहेत. 2 सिनेमांना स्वतः त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. केवळ मुलांच्या प्रेमाखातर मागचे 2 वर्ष मुंबईवरून 10 दिवसात 2दा मुलांना शिकवायला येतात. महिन्यात 6 वेळा ते तिथं असतात. म्हणजे मीरा भाईंदरला ते राहतात. मीरा भाईंदरवरून प्रवास करून, एसटीने प्रवास करून मुलांना शिकवून ते परत जातात. आणि मागचे 2 वर्ष हा प्रकार चालू आहे. मुलांचा जो बेस तयार केलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष बघायलाच. आम्ही लाईट म्युझिक वगैरे प्रकार नाही, आम्ही त्यांचा बेस इतका पक्का केलेला आहे की ही मुलं हार्मोनियमवर कुठल्याही नोटेशन्स घेऊन वाजू शकतात. इथं पंडित कल्याण गायकवाड आहेत. कल्याणची तुम्ही संगीताची साधना तुमची खूप मोठी आहे, मला माहिती आहे. आणि तुम्ही संगीतामध्ये खूप काय दिलंय, मला याची कल्पना आहे. मला संगीतातली फारशी माहिती नाही, परंतु तरी देखील मुलांना संगीतातनं घडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, विनम्र प्रयत्न आहे. संगीताचे दिग्गज मंडळी इथं आहेत, मला माहिती आहे. मुलांचं काय चुकलं असेल तर तो माझा दोष आहे असं समजायचं आणि हे संगीत ऐकायचं. थँक्यू सो मच.